महायुतीमध्ये तिसरा भिडूल आल्यानंतर राज्यात बऱ्याच विधानसभा क्षेत्रात घालमेल सुरू झाली। असुरक्षितता जाणवल्याने कैक इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुद्धा केले। अहेरी विधानसभा क्षेत्रातही महायुतीत तिढा निर्माण झाला। विद्यमान आमदार तथा कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने तिकीट युतीच्या कोणत्या घटपक्षाकडे जाणार याबद्दल संभ्रम आहे। अशा परिस्थितीत राजे साहेब काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अहेरी येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीत जमलेल्या कार्यकर्त्यांचे मत घेऊन आगामी विधानसभा निवडणूक पक्षाचे तिकीट मिळो अथवा न मिळो लढणारच असल्याचे जाहीर करताच सभागृहात जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार आवाजाने पाठिंबा व्यक्त केला। मागील काही वर्षापासून या भागात शासन नव्हे तर कंपनीच राज्य करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। कंपनीच्या वाहनांमुळे कित्येक बळी पडले आणि कित्येक गंभीर जखमी झाले। अपघात घडल्यावर मृत अथवा जखमींची सोय करण्याऐवजी कंपनीच्या सोयीची काळजी घेतल्या जाते। स्थानिकांना नोकरी देण्याऐवजी राजकीय नेतेच तिथे चाकरी करत असल्याची टीका त्यांनी केली। कंपनीमुळे रस्ते, शेती, नदी, नाले यांचे प्रचंड नुकसान होत असून नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात आले आणि सगळीकडे हाहाकार माजलाय। परिसरातील अराजकतेला बदलवून विकासासाठी तसेच भविष्यासाठी विचार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले। कित्येक वर्षापासून माझे शेवटची निवडणूक आहे असं सांगणाऱ्याची खरीच शेवटची निवडणूक केव्हा असा खोचक सवाल केला। वारंवार मुलीला संधी देणार असे सांगून ऐनवेळी पुन्हा बाशिंग बांधल्याने सत्तेची हाव लक्षात येते। एका बाजूला कंपनी स्थानिक नेत्यांना दावणीला बांधून परिसरातील लूट सुरू आहे तर दुसरीकडे गोरगरिबांची, आदिवासींच्या जमिनी हडपणारे चोर आहेत। अशी परिस्थिती विधानसभा क्षेत्रात निर्माण झाली आहे। आता जनतेने प्रामाणिकतेला प्राधान्य दिलेच पाहिजे असे आवाहन राजे आत्राम यांनी केले। गाव माझा न्यूज साठी विनोद चव्हाण, एटापल्ली, गडचिरोली।